नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSc सेट पेपर 1च्या या विशेष स्पष्टीकरण सत्रात आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण युनिट 10 म्हणजेच उच्च शिक्षण प्रणाली हा विषय अतिशय सोप्या आणि ट्रिक बेस्ड पद्धतीने समजून घेणार आहोत. प्राचीन भारतातील शिक्षणाचा हा टॉपिक बऱ्याचदा खूप फॅक्च्युअल वाटतो आणि तारखा किंवा नावे लक्षात ठेवताना थोडं गोंधळ उडतो, बरोबर ना? पण अजिबात काळजी करू नका. आज आपण हा संपूर्ण विषय असा काही शिकणार आहोत की परीक्षेतील तुमचे मार्क्स पक्केच समजा. चला तर मग सुरुवात एका एकदम कुतूहल वाढवणाऱ्या प्रश्नाने करूया. मला सांगा, जगातील सर्वात पहिली अतिशय सिस्टमॅटिक अशी विद्यापीठे कुठे बरं बांधली गेली असतील? होय, अगदी बरोबर, आपल्या प्राचीन भारतात. प्राचीन भारतात फक्त ज्ञान मिळवणं हेच ध्येय नव्हतं, तर ते ज्ञान साऱ्या जगाला वाटण्याची एक भक्कम व्यवस्था तिथे होती. तर आजच्या या सत्रात आपण नेमके काय काय पाहणार आहोत? सुरुवातीला प्राचीन शिक्षणाचा एक बेसिक आढावा घेऊ, मग प्रमुख विद्यापीठांची सविस्तर माहिती पाहू. त्यानंतर या शिक्षण पद्धतीची काही भन्नाट वैशिष्ट्य आणि सगळ्यात शेवटी एक स्मार्ट रिव्हिजन टेबल जो तुम्हाला थेट परीक्षेत मार्क्स मिळवून देईल. चला तर आपल्या पहिल्या विभागाला सुरुवात करूया. पाहूया प्राचीन शिक्षणाचा पाया नक्की कसा होता. मित्रांनो, प्राचीन भारतात शिक्षणाचा अंतिम ध्येय हे फक्त भौतिक यश किंवा पैसा कमावणं नव्हतं बरं का. शिक्षणाचा सर्वोच्च हेतू होता मोक्ष किंवा आत्मसाक्षात्कार. आणि हे सगळं कसं साध्य व्हायचं? तर गुरुकुल पद्धतीतून. गुरुकुल म्हणजे एक निवासी शाळाच होती, पण इथे विद्यार्थी फक्त शिकायला यायचे नाहीत, तर ते गुरूंच्या कुटुंबाचाच एक भाग बनून तिथे राहायचे. आता हे लक्ष देऊन ऐका, कारण परीक्षेत यावर अनेकदा क्रमाने प्रश्न विचारला जातो. प्राचीन काळात शिकण्याचे 3 मूलभूत टप्पे होते. पहिला टप्पा म्हणजे श्रवण, म्हणजे गुरु जे सांगतात ते एकाग्रतेने ऐकणे. दुसरा टप्पा मनन, म्हणजे ऐकलेल्या ज्ञानावर स्वतः चिंतन आणि विचार करणे. आणि तिसरा सर्वोच्च टप्पा म्हणजे निधिध्यासन, म्हणजे काय, तर ध्यानाद्वारे त्या ज्ञानाची स्वतः अनुभूती घेणे. श्रवण, मनन आणि निधिध्यासन हे 3 शब्द परीक्षेसाठी कायम डोक्यात फिट करून ठेवा. आता आपण दुसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या विभागाकडे वळूया, त्या काळातील प्रमुख उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठे. ही कालरेषा किंवा टाईमलाईन तुमच्या डोळ्यांसमोर अगदी स्पष्ट असली पाहिजे. इसवी पूर्व 5व्या शतकात तक्षशिला उभी राहिली. त्यानंतर तब्बल 1000 वर्षांनी म्हणजे इसवी सनाच्या 5व्या शतकात नालंदाचा उदय झाला आणि 8व्या शतकात विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना झाली. हा क्रम तुम्हाला ऐतिहासिक समज वाढवायला खूप मदत करेल. सर्वात आधी पाहूया तक्षशिला. आजच्या पाकिस्तानमधील रावळपिंडीजवळ असलेलं हे तक्षशिला म्हणजे जगातील पहिलं सुसंघटित विद्यापीठ मानलं जातं. हे फक्त भारताचं नाही, तर संपूर्ण जगाचं पहिलं आंतरराष्ट्रीय ज्ञान केंद्र होतं. विचार करा, त्या काळात इथे ग्रीस, चीन, बॅबिलोनिया अशा जगभरातून 10,000हून अधिक विद्यार्थी यायचे. इथे वैद्यकशास्त्रापासून ते लष्करी शास्त्रापर्यंत 60पेक्षा जास्त विषय शिकवले जायचे. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे इथे विद्यार्थ्यांना स्वतःचा विषय आणि शिक्षक निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य होतं. आणि इथले स्टार विद्यार्थी कोण होते? व्याकरणाचा पाया रचणारे पाणिनी, अर्थशास्त्र लिहिणारे कौटिल्य म्हणजेच आपले चाणक्य, आणि प्रसिद्ध वैद्य जीवक. ही नावे आणि त्यांचे विषय तुम्हाला परीक्षेसाठी हमखास पाठच असावे लागतील. आता हा मुद्दा अत्यंत लक्ष देऊन ऐका. मॅच द पेअर्स किंवा जोड्या जुळवा प्रश्नांसाठी ही माहिती खूप क्रुशियल आहे. पूर्वेकडचं नालंदा आणि पश्चिमेकडचं वल्भी. नालंदा हे महायान बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी प्रसिद्ध होतं, तर गुजरातचं वल्भी हे त्याच्या अगदी विरुद्ध हीनयान बौद्ध धर्माचं प्रमुख केंद्र होतं. हा फरक एकदम क्लिअर ठेवा. नालंदाबद्दल सांगायचं तर गुप्त काळात स्थापन झालेलं हे एक प्रचंड मोठं जागतिक निवासी विद्यापीठ होतं. इथे प्रवेश मिळवणं काही सोपं काम नव्हतं. प्रवेशद्वारावरच द्वारपंडित कडक इंटरव्ह्यू घ्यायचा. आणि इथली लायब्ररी, बापरे, रत्नसागर आणि रत्नोदधी नावाची भव्य 9 मजली ग्रंथालये इथे होती. पण अत्यंत दुर्दैवाने 12व्या शतकात बख्तियार खिल्जीच्या आक्रमणात या महान ज्ञानसागराचा जळून खाक झाला. दुसरीकडे वल्भी विद्यापीठ. गुजरातमध्ये मैत्रक राजांच्या राजधानीत वसलेलं हे विद्यापीठ प्रसिद्धीमध्ये नालंदाच्या तोडीस तोड होतं. पण याची खासियत काय होती? तर इथे धार्मिक शिक्षणापेक्षा प्रॅक्टिकल किंवा ऐहिक विषयांवर जास्त भर होता. अर्थशास्त्र, कायदा, राजकारण आणि प्रशासन. म्हणूनच इथून पासआउट झालेल्या पदवीधरांना थेट उच्च सरकारी आणि प्रशासकीय पदांवर नियुक्त केलं जायचं.
अगदी आजच्या कॅम्पस प्लेसमेंटसारखं नाही का? आता पुढे जाऊया विक्रमशिला विद्यापीठाकडे. नालंदाच्या शिक्षणाला एक मजबूत जोड म्हणून इसवी सनाच्या 8व्या शतकात पाल घराण्याचा राजा धर्मपाल याने या विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना केली. हे विक्रमशिला विद्यापीठ बिहारमधील भागलपूर जवळ होतं. हे एका विशिष्ट गोष्टीसाठी खूप प्रसिद्ध होतं आणि ती म्हणजे तांत्रिक बौद्ध धर्म. इथले प्रवेश नियम आणि मठातील शिस्त अतिशय कडक होती आणि विक्रमशिलाच्या जागतिक स्तरावरही मोठं योगदान आहे. अतिशा दीपंकर यांसारख्या महान विद्वानांनी इथूनच तिबेटमध्ये जाऊन तिथे बौद्ध धर्माचा प्रसार केला. चला, आता आपण तिसऱ्या विभागात आलो आहोत. या सर्व प्राचीन शिक्षण पद्धतींची सामायिक वैशिष्ट्ये नक्की काय होती? तर मित्रांनो, सर्वात मोठी आणि थक्क करणारी गोष्ट म्हणजे हे एवढं उच्च दर्जाचं शिक्षण पूर्णपणे मोफत होतं. राजा आणि समाजातील श्रीमंत लोक या विद्यापीठांना भरघोस देणग्या द्यायचे. अभ्यासक्रम एकदम ऑलराऊंड होता. वेद, तर्कशास्त्र, वैद्यकशास्त्र आणि हस्तकला सगळंच एकत्र. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं अत्यंत दृढ आणि वैयक्तिक लक्ष्यावर आधारित होतं. आणि ज्ञानाची देवाणघेवाण फक्त पाठांतराने नाही, तर जबरदस्त वादविवाद आणि सखोल चर्चांमधून व्हायची. आता वेळ आहे आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या विभागाची, स्मार्ट परीक्षा रिव्हिजन. जे आत्तापर्यंत शिकलो ते एकाच झटक्यात कसं लक्षात ठेवायचं ते पाहूया. हा तक्ता म्हणजे तुमच्यासाठी पेपर 1च्या मार्क्सचं ब्रह्मास्त्र आहे. याचा एक स्क्रीनशॉट काढूनच ठेवा. तक्षशिला, सर्वात जुने, गांधार, वैद्यकशास्त्र आणि पाणिनी. नालंदा, बिहारमध्ये महायान बौद्ध धर्म आणि भव्य ग्रंथालय. वल्भी, गुजरात, हिनयान बौद्ध धर्म आणि प्रशासकीय विषय. आणि विक्रमशिला, बिहार, तांत्रिक बौद्ध धर्म आणि धर्मपालाने केलेली स्थापना. या 4 ओळींमधून परीक्षेत मॅच द पेअर्सचा किमान एक प्रश्न हमखास तयार होतो. आपण पाहिलं की आपली प्राचीन शिक्षण व्यवस्था किती प्रगत, भव्य आणि सर्वांगीण होती. पण आता जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. जर ही व्यवस्था इतकी महान होती, तर मग परकीय आक्रमणांनी आणि मध्ययुगीन काळाने भारतातील या सुवर्ण काळाला कसं बदलून टाकलं? या प्रश्नाचं उत्तर आपण आपल्या पुढच्या स्पष्टीकरण सत्रात नक्की शोधणार आहोत. तोपर्यंत या नोट्सची उजळणी करत रहा. युनिट 10चे मार्क्स आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मिळवायचे आहेत. चला तर मग अभ्यासाला लागा. लवकरच भेटूया.